ह्या 3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या लक्षात आल्यानंतर आम्ही शासनाला म्हणजे महापालिकेला अशी विनंती केली, की असं-असं आमचा सर्व्हे सांगतोय बाबा. त्यामुळे ही काय आपल्या सगळ्या शाळांमध्ये शिकू शकत नाही आणि ही मुलं शाळेत जाऊ शकत नाही. आपल्याला त्यांच्यासाठी शाळा त्यांच्या जवळ आणावी लागेल. मग त्यांच्याजवळ म्हणजे कुठे? तर ते कुठे आहेत? ते पुलाखाली आहेत. मग आपण शाळा पुलाखाली घेऊन येऊया. आणि हा त्यावेळेचा एक मोठा म्हणजे सांस्कृतिक धक्का त्यांना सगळ्यांनाच होता. म्हणजे आम्ही जेव्हा त्या निष्कर्षावरती आलो, तेव्हा आमच्यासाठी देखील हा जो काही निष्कर्ष होता, तो पण आमच्यासाठी धक्कादायकच होता हं. आणि महापालिकेसाठी देखील साहजिकच धक्कादायक होता. मग खूप त्याच्यावरती चर्चा झाली. त्यावेळचे आयुक्त असतील, त्यावेळचे महापौर असतील, सगळ्यांशी खूप चर्चा झाली आणि मग चर्चेनंतर एका निष्कर्षावरती आम्ही येऊन ठेपलो, की ठीक आहे, आपण 2 वर्ष हा प्रयोग करून बघू. जर 2 वर्षामध्ये आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीचं जर यश आलं, हं. तर आपण हा प्रयोग पुढे सुरू ठेवू. अन्यथा मग आपण तो बंद करून टाकू. आणि मग आम्हाला डेडलाईन मिळाली 2 वर्षाची. त्यामुळे जे काही 700-800 दिवस आमच्या हातात मिळणार होते, ते 700-800 दिवस कसे आपल्याला युटिलाइज करायचे आणि त्याच्यात मग ती 3 हातनाकाच्या पुलाखाली ती 2016 साली जूनमध्ये शाळा सुरू झाली. मग सुरुवातीला आम्ही एक कंटेनर वर्गखोली तिथे आणली. त्या वर्गखोल्यांमध्ये ती रंगवली वगैरे आणि असं सगळं सुरू केलं. आणि ज्या अडचणी सर्व्हेमध्ये आम्हाला जाणवत होत्या, ज्या मुख्य दारातल्या शाळांमध्ये येणार होत्या, त्या अडचणी आम्हाला पण यायला लागल्या असणारच. कारण आम्हाला कुठे पारधी भाषा येत होती किंवा हं. आमच्यासाठी पण त्या मुलांना अंघोळ घालण्यासाठीची व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार होतं किंवा त्या मुलांना घेऊन यायचं असेल, तर तशा पद्धतीच्या व्यवस्था देखील आम्हाला उभ्या करायला लागणार. त्यामुळे त्याच्यावरती आधारित सगळ्या पॅरलल व्यवस्था उभ्या करायला सुरुवात केली आम्ही. मग तिथे एक स्नानगृह केलं, तिथे की जिथे मुलं येऊन अंघोळ करू हं. शकतील. मग त्या मुलांना वेगवेगळ्या सिग्नलवरून आणायचं असेल, तर एक स्कूल बस जी आहे, शाळेची बस ती आपण अपॉइंट केली. त्याच्यानंतर मग तिसरी गोष्ट, की आमच्या जे काही शिक्षक आम्ही अपॉइंट केले, त्या सगळ्या शिक्षकांना आधी पारधी भाषा शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या असं होतं, की मुलांना शिकवण्या अगोदर आमचं शिक्षण सुरू झालेलं. आणि नंतर आमचं शिक्षण सुरू झाल्यानंतर जेव्हा मुलं यायला लागली, तेव्हा आमच्या लक्षात यायला लागलं, की अरे लर्निंग नंतर करायला लागणार आहे. बरं. आधी आपल्याला डी-लर्निंग करायला लागेल. म्हणजे जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत, त्या आधी आपण खोडाव्या लागतील. ती पाटी कोरी करावी लागणार आणि ती पाटी कोरी करून झाल्यानंतर आपल्याला जे काही छान, सुंदर, नितांत असं ब्युटिफुल जे असं काय आहे, ते आपल्याला त्याच्यावरती लिहावं लागणार. ते एक करायला लागणार. दुसरी गोष्ट असं आहे, की त्यांना आधी लहान मूल बनवावं लागणार. कारण ह्या म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की अरे 8व्या-9व्या महिन्यातच ते आईच्या कडेवरती राहून भीक हो. मागायला सुरुवात होऊन जाते किंवा थोडंसं रांगता यायला लागलं, चालता यायला लागलं, तर ते त्यांच्या स्वतःच्या पायावरती भीक मागणं सुरू होऊन जातं. म्हणजे इतकं ते आहेत. ह्या सगळ्या काळामध्ये ना त्यांच्यातलं बालपण पूर्णपणे हरवतं आणि ही सगळी मुलं आहेत ना अकाली प्रौढ होतात. हं. तर ही अकाली प्रौढ झालेली मुलं आहेत. यांना जर शिक्षणासाठी संवेदनशील बनायचं असेल, तर त्यांना आधी लहान मूल बनवावं लागणार. त्यांना रडता आलं पाहिजे, त्यांना रागवता आलं पाहिजे, त्यांना अशा पद्धतीने लहान मुलांची जी एक छान सुंदर असं त्यांची जे हे विश्व असतं, तशा पद्धतीत त्यांना आणायला लागतं. तर त्याच्यावरती काम सुरू झालं. मग त्यासाठी वेगवेगळे जे काही काउन्सिलर्स असतात, त्या काउन्सिलरची नेमणूक तिथे झाली. आमच्या शिक्षकांनी त्या पद्धतीचे काही क्रॅश कोर्स करून घेतले, की जेणेकरून त्या मुलांना कशा पद्धतीने आपण हँडल करायचं त्या बरं. संदर्भातलं काम शिक्षकांनी केलं. आणि मग हळू-हळू त्या सगळ्या मुलांना सुरुवातीला आधी येऊन फक्त अशैक्षणिक जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या पहिले सुरू केल्या. अरे अंघोळ करा रे, खा, प्या, मस्त गाणी, गप्पा, गोष्टी, पिक्चर बघणं हे सगळं सुरू झाल्यानंतर मग एक साधारणतः महिन्या दीड महिन्यात त्या मुलांमध्ये हळू परिणाम दिसायला लागले. हं. की ती मुलं काल परवापर्यंत अशी होती की ती अ, अ, दिवसातल्या कुठल्याही वेळेस कधीही खायची. म्हणजे त्यांच्यासाठी असंच होतं ना, की समजा आता सिग्नलवरती आपण उभं राहिलोय किंवा ते काही करतायत, तर अनेक आपल्यामध्ये पुण्यवंत दानशूर लोकं असतात, की "अरे, अरे, रस्त्यावरती पोरगा आहे, आपण त्याला चला खायला दिलं पाहिजे. खायला देऊया, बिस्किट देऊया, अमुक देऊया, तमुक देऊया." त्यामुळे जेव्हा कोणी आणून देईल, तेव्हा ते पटकन खायला पाहिजे. कारण पटकन खायला पाहिजे याच्यासाठी काही नंतर मिळेल की नाही माहिती नाहीये. हं. कारण त्यांच्यासाठी तो क्षण जो आहे
तो आत्ताच मिळेल, परत मिळेल की नाही ही मिळेल गॅरंटी तेव्हा खायचं. हां, तर मिळेल तेव्हा खाणं, जेव्हा पाहिजेल तेव्हा झोपायचं, आणि कुठल्याही जागेवरती स्थिर 1, 2, 5, 10 मिनिटाशिवाय जास्त बसायचं नाही. आता ही अशी चंचल, अशा पद्धतीची सवयी असलेली मुलं जेव्हा आली, तेव्हा त्यांना वर्गात एखाद्या ठिकाणी तास, दीड तास बसवणं आणि कॉन्सन्ट्रेट होऊन एखादा विषय शिकवायला सुरू करणं, हे खूप टफ जॉब होता. हं. तर तो टफ जॉब जो आहे, तो सगळा शिक्षकांनी तो घडवून आणला आणि मग हे सगळे बदल जसं मुलांमध्ये घडायला लागले, ते शांत बसायला लागली वगैरे, हं. वगैरे. मग त्यासाठी खूप लक्षात यायला लागलं, की ही मुलं आतून कुपोषित आहेत. कारण हं. त्यांची आई कुपोषित असते. कारण तो मुलगा जेव्हा तिच्या पोटात असतो, तेव्हा तिचं आईचं पण भरण-पोषण झालेलं नसतं. तेव्हा त्या मुलाचंही होत नसतं. मग ही कुपोषित असलेली मुलं आहेत, मग त्यांचं कुपोषण आधी दूर करा. मग एक चांगला फूड प्लॅन तयार केला सोमवार ते शनिवारपर्यंतचा, की सकाळी नाश्त्याला हे खायला घातलं पाहिजे, दुपारी जेवणाला हे घेतलं पाहिजे, डिनरला असं पाहिजे. त्यामुळे आणि आमची शाळा अशीच मस्त 11 तास चालणारी शाळा आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती शाळा दिवसभर चालते. म्हणजे अंघोळीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही पूर्ण त्यांची पूर्ण जबाबदारी. हां, अगदी पूर्ण जबाबदारी. म्हणजे जसं अंघोळीपासून ते डिनरपर्यंत, तसा तो शाळेत आल्यापासून नोकरीला लागेपर्यंत, अशा अच्छा. असं पूर्ण जबाबदारी आपण त्यांची घेतो. कारण आमच्यासाठी तीन हात नाक्यावरची जी काही 52 मुलं, 55 मुलं आमच्या शाळेत शिकतायत, तर ती आमच्या शाळेची पटसंख्या नव्हती. हं. आम्ही विचार काय करत होतो, की जर ही 52-57 मुलं शिकली, तर भारतातल्या 8 करोड मुलांना न्याय मिळेल. आणि ही मुलं शिकली, तर असं एक पायंडा पडू शकतो, की ही मुलं शिकू शकतात. हं. यांच्यामधूनही डॉक्टर, इंजिनियर तयार होऊ शकतात. यांच्यामध्येही चांगले खेळाडू तयार होऊ शकतात. यांच्यातही चांगले गायक तयार होऊ शकतात. असं त्यामुळे यांनी यशस्वी होणं फार आवश्यक होतं. आणि ते जर यशस्वी नाही झालं, तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. आणि अ, जसं आम्हाला 2 वर्षाची जी काही मुदत होती, त्या 2 वर्षाच्या मुदतीमध्ये जे काही आम्हाला घडवायचं होतं, त्या आमच्या शिक्षकांच्या अपार मेहनतीमुळे असं झालं, की पहिल्या वर्षी 2 मुलं अशी होती, की जी 10वीच्याच वयाची होती. कारण ही मुलं ज्या वयाची असतील, त्या वयाची असताना ती जेव्हा सिग्नल शाळेत आली, तेव्हा त्यांच्या वयाप्रमाणे इयत्तेत बसवावं लागलं. त्यामुळे 2 हं. मुलं अशी होती, की 10वीच्याच वयाची होती. मग त्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी त्या मुलांना 8वीत बसवलं बरं. आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅश कोर्स करून घेतले आणि पहिल्या वर्षी 8वी झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी 9वी स्किप करून 10वीत बसवलं आणि 10वीचा निकाल 2 वर्षानंतर लागला आणि जी 2 पहिली मुलं 10वी पास झाली, त्यातल्या एकाला 82% मिळाले अरे वाह! आणि दुसऱ्याला 76% मिळाले. आणि हा खरं तर तसं बघायला गेलं तर आमच्यासाठी पण आश्चर्याचा धक्का होता आणि महानगरपालिकेचा देखील आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढला, की हं. कालपर्यंत रस्त्यावरती असणारी ही सगळी मुलं 2 वर्ष एका शाळेत जातात काय? 80-82% मिळवतात काय? मग ती सगळी मुलं नंतर त्यातला एक मुलगा इंजिनिअरिंगला गेला आणि त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि पुढे प्लेसमेंटमध्ये युरेका फोर्ब्स सारख्या कंपनीमध्ये तो काय कामाला सांगता? लागला. अरे वाह! खूपच सुंदर. एकदम. आणि दुसरा मुलगा जो आहे तो नंतर ज्ञानसंध्या महाविद्यालयातून ग्रॅज्युएट झाला आणि तो आता पी-एस-आयची एक्झाम देतोय. त्यामुळे तो आता भविष्यात पी-एस-आय होण्याची त्याचे स्वप्न आहेत. त्यामुळे ही 2 मुलं जशी यशस्वी झाली, तसं पालकांमध्ये पण कॉन्फिडन्स यायला लागला, की अरे काहीतरी चांगलं घडतंय, की असं नाहीये, की आले, त्यांना खायला-प्यायला दिलं. कारण अनेक वेळा असं होतं, की सामाजिक काम करत असताना कंटिन्यूटी खूप महत्त्वाची असते. हं. संयम आणि तुम्ही वर्षानुवर्ष करण्याची तुमची जी एक क्षमता असायला लागते, ती असली तर ते समोरून बघणारे जे लाभार्थी आहेत, ते पण आपल्याकडे पाहत असतात. ते पण आपली परीक्षा घेत असतात, की अरे हे आले, मग ते येऊन फक्त फोटो काढले, बॅनर लावला, Facebook लाईव्ह केली आणि असं तर नाही आहेत ना. असं नाहीये. तर नाही, हे कंटिन्यूटी आहे. 2-2 वर्ष एकत्र आलेत, पोरं शिकतायत, कॉलेजला जातायत, अमुक होतायत, नोकरीला लागतायत. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आला. पालकांसाठी पण खूप प्रयत्न केले आम्ही. कारण तर आमच्या सगळ्यासाठी कारण ठाणे शहराशी आम्ही कमिटेड असल्यामुळे जसं तो शासनाचा प्रश्न होता, की हे रस्त्यावरती राहायला नाही पाहिजे, तसं आमचं देखील म्हणणं होतं, की या लोकांनी रस्त्यावरती नाही राहायला पाहिजे. कारण स्थलांतरित जी लोकं होतात. आता आम्ही संस्था म्हणून असं मानतो, की स्थलांतर कुठे नाहीये. स्थलांतर अख्ख्या जगभरात आहे. अख्खी अमेरिका जी आहे ती स्थलांतरितांची आहे
किंवा मी स्थलांतरित आहात, तुम्ही स्थलांतरित आहात. फक्त आपण स्थलांतरित होत असताना आपण सोबत काहीतरी घेऊन येतो. घेऊन येतो. काय घेऊन येतो? शिक्षण घेऊन येतो, एखादं स्किल घेऊन येतो. हं. त्यामुळे आपण स्किल आणि शिक्षण घेऊन आल्यानंतर आपल्या उदरनिर्वाहाची साधनं आपण शोधतो आणि त्या पद्धतीने आपण त्या शहराच्या विकासामध्ये सहभागी होतो. परंतु काही समूह असा आहे ना, की त्याच्याकडे जे काही स्किल होतं, ते स्किल तुम्हाला आत्ताच्या काळात सुसंगत नाहीये. म्हणजे आमचे पारधी जी लोकं होती, त्यांना उत्तम शिकार शिकार. करता येत असे किंवा त्यांचे स्वतःचे काही स्किल्स होते, ते कदाचित आत्ताच्या या काळामध्ये ते इरिलेव्हंट असू शकतात. त्याच्यावरती पण वेगळं काम होण्याची आवश्यकता आहे. परंतु ही अशी स्थलांतरित हं. झाल्यानंतर जेव्हा ती शहरात येतात, तेव्हा ती शहरात आल्यानंतर ती एन्क्रोचमेंट असते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.